186/24 NDPS ॲक्टनुसार 24 जानेवारी 24 रोजी दाखल होता। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 यांच्याकडे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली पोळ या करत होत्या। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान साधारणतः 24 जानेवारी 4 आरोपींना अटक करण्यात आली वेगवेगळ्या वेळेस आणि त्यांच्याकडनं साधारणपणे 481 किलोग्रॅम वजन असलेला MD त्याची किंमत आहे 14,05,000 रुपये असा हस्तगत करण्यात आला। ही कारवाई जवळपास 1.5 महिना चालू होती। या कारवाईच्या दरम्यान तपासी अधिकारी रुपाली पोळ यांना अशी माहिती मिळाली की हा जो मुद्देमाल आहे किंवा या ठिकाणी जो माल आलेला आहे तो उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी बनवला जातो आहे आणि त्या ठिकाणून त्या मालाचा महाराष्ट्रामध्ये येत आहे। त्या अनुषंगाने उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी हा माल बनवला जातो त्यामध्ये जे संशयित आरोपी आहे त्यांची माहिती मिळाल्यानंतर या आरोपितांवरती फोकस करण्यात आला। तपासी अधिकारी या माहिती मिळाल्यानंतर जवळपास 1 महिना उत्तर प्रदेश या ठिकाणी येथील STFचे जे वाराणसी STFचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांच्या संपर्कात होत्या। बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मुक्काम करून त्यांनी त्या ठिकाणची रेकी केली। आरोपितांना संशय येऊ नये म्हणून कधी त्या ठिकाणी जाणे, काही वेळेस महाराष्ट्रामध्ये परत येणे, परंतु STFच्या संपर्कात राहणं हा त्यांचा जो काय चिकाटी ती सोडली नाही आणि STF वाराणसीच्या मदतीनं त्या ठिकाणी जे काही इनपुट मिळाले त्या इनपुटच्या आधारे त्या ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी माल बनवला जातो त्या शेतामध्ये घरासारख्या फार्म हाऊससारख्या जागा आहे त्या ठिकाणी ते निष्पन्न केलं। त्याचबरोबर या त्यांच्या टीममधले एक कर्मचारी जवळपास 1 आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये त्या घटनास्थळाच्या ठिकाणी जे आयडेंटिफाय झालेला एरिया होता त्या ठिकाणी स्वतः काही दिवस वास्तव्य केलं आणि त्या आरोपितांची जी काही माहिती मिळत होती, जे काही इनपुट मिळत होते त्या आधारे त्यांनी रेकी केली। ज्यावेळेस आरोपी आणि ठिकाण कन्फर्म झालं त्यावेळेस स्वतः रुपाली पोळ या ठिकाणी एक बाजूला एक असा तबेलासारखं ठिकाण होतं त्या ठिकाणी ते रात्रभर त्यांनी मुक्काम करून त्या ठिकाणी सगळं ऑब्झर्व केलं। वेगवेगळ्या प्रकारचं वेषांतर त्यांनी केलं। आरोपीची आणि मुद्देमालाची खात्री केल्यानंतर STF वाराणसी यांच्या मदतीनं त्या ठिकाणी रेड करण्यात आली आणि रेड केल्यानंतर त्या ठिकाणी एक 2 किलो 645 ग्रॅम वजनाचा बनवलेला MD जी आपण आता या ठिकाणी बघताय ती हस्तगत करण्यात आली। त्याचबरोबर MD बनवण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स लागतात, रासायनिक पदार्थ लागतात, असे मेफेड्रोन, मिथिलामाइन, सोडियम हायड्रॉक्साईड पिलेट्स, क्लोरोफॉर्म, हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्यानंतर बनवण्यासाठी जे काय हॉट एअर ओव्हन लागतो, जार लागतो, मॅग्नेट लागतो, ते हीट केल्यानंतर त्याला सेंट्रिफ्यूज करून नंतर त्याला थंड केलं जातं। अशी जी सगळी मशिनरी त्या ठिकाणी त्यांनी कारवाई दरम्यान जप्त केलेली आहे। त्याचबरोबर MD बनवण्यासाठी जे काही लिक्विड लागतं आणि त्याचं जे मिश्रण आहे असं साधारणतः 100 लिटरच्या आसपास मिश्रण त्या ठिकाणी सुद्धा मिळालेलं आहे। त्यातून साधारणतः 25 किलोच्या आसपास मेफेड्रिन तयार होऊ शकतं असा तो मुद्देमाल त्यांनी हस्तगत केलेला आहे। त्याचबरोबर आरोपिताची एक गाडी आणि त्या गाडीमध्ये सुद्धा काही MD पदार्थ मिळाल्यामुळे ती गाडी आणि तो MD या ठिकाणी जप्त केलेला आहे। अशा प्रकारे साधारणतः 27,87,17,902 रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईच्या दरम्यान या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। रुपाली पोळ
यांची चिकाटी आणि जिज्ञासू वृत्ती आणि त्यांनी वेळोवेळी जे काय त्यांना परिस्थितीप्रमाणे ॲप्लिकेशन ऑफ माइंड केलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे. तसंच त्यांची जी टीम आहे कर्मचारी यांनीसुद्धा तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी जाऊन माहिती काढून सदरची कारवाई यशस्वी केलेली आहे.